आमच्या सर्वांच्या प्रार्थना त्याच्यासोबत आहेत, तुम्हाला सर्वांचे आशीर्वाद त्याच्यासोबत आहेत। जब दवा काम नहीं आती तो दुआ काम आती है। यावेळेला आविष्कार साळ विसर्ज होतो चढाई ट्रॅकवरती। मागच्या मॅचमध्ये देखील जबरदस्त कामगिरी पार पाडत पहिल्या आपल्या सुरुवातीच्या मिनिटांमध्ये जो संघ गजानन संघर्ष केशी बॅकफूटवरती होता त्याला पुण्याच्या ड्रायव्हिंग सीटवरती आणण्यामध्ये आविष्कारने देखील खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं होतं। तो आविष्कार साळवी अंतिम मॅचमध्ये एक जबरदस्त कामगिरी पार पाडण्याचा प्रयत्न करू शकेल। आपण जर बघितलं तर या ठिकाणी खचाखच भरलेले पाळंद्याचं ऐतिहासिक मैदान, हजारो क्रीडा रसिकांच्या उपस्थितीमध्ये अंतिम सामन्याला सुरुवात झालेली आहे। रोहन उके गजानन संघर्ष केळशी संघाच्या प्रांगणामध्ये ज्या रोहन उकेला काही पर्वापूर्वी आपण गजानन संघर्ष केळशी संघाकडून सातत्यानं खेळताना पाहिलेला आहे। आज त्याच गजानन संघर्ष केळशी टीमचा रत्नागिरीचा टायगर बंटी आंबेकर ज्याने जबरदस्त डिफेन्स करत रोहन उकेला बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलंय। हे तो जानवी है, ये पिक्चर पूरा का पूरा अभी भी बाकी है। तिसऱ्या चढाईचा बिगुल वाजतोय आविष्कार साळवी। पहिल्या दोन चढाया एमटी होत्या त्याच्यामुळे गोवा डायरेक्टवरती आविष्कार साळवीला पाठवलं। या चढाईमध्ये सर्वोत्तम डिफेंडर्स आर्यन कर्देकरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न होता आविष्कार साळवीचा। एका गुणाची कमाई करत गजानन संघर्ष केळशी एक वेगवान मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला पहिल्या हाफमध्ये। तर त्याच वेळेला राज राठवड हा देखील आपण खेळाडू पाहतो। याने देखील गजानन संघर्ष केळशी संघाचं काही पर्वापूर्वी प्रतिनिधित्व केलेलं होतं। गेल्या पर्वापासून श्री सीमामाता सालुरे संघाकडे खेळताना या खेळाडूला आपण पाहतोय। सर शिरवळ मधल्या फळीमध्ये मुसंडी मारण्याचा प्रयत्न होता, हात चालू करण्याचा प्रयत्न दरम्यान या ठिकाणी लॉबीचा आधार घेतोय। संभवता कॉन्फिडेंस एक ऐसी शक्ति है जो हर वो मुकाबला आपको जिता कर देती है, लेकिन वो कॉन्फिडेंस एक बुरी बला होती है जो जीतने वाला मुकाबला भी आपको हार की तरफ लेकर जाती है। तो कॉन्फिडेंस पाहिजे, जो कॉन्फिडेंस आपण जेमिमा रॉड्रिग्स मध्ये पाहिला होता। वुमेन्स वर्ल्ड कप 2025 चा अर्थात सेमीफायनलचा मुकाबला जेमिमा रॉड्रिग्स मध्ये तो कॉन्फिडेंस ओव्हर पाहिलेला होता। मराठी ऑस्ट्रेलियाला पराजित केलेलं होतं। अर्थात त्याच पद्धतीची लढत आज या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने देखील आपण पाहत आहोत। सुपर टॅकलची पोझिशन तीन काढू डिफेन्सवरती प्रथमेश काटकर आहे, ज्या काढूला आपण श्री साई वडील संघाकडे गेल्या पर्वापर्यंत खेळताना पाहिलेलं होतं। तो प्रथमेश काटकर हा देखील एक दमदार गडी आपल्यासमोर सादर करू शकतो, ज्याच्याकडे फार मोठ्या कामगिरीची अपेक्षा सुरुवातीच्या मिनिटांमध्ये श्री सीमामाता सालुरे संघाचा जो गडगडणारा डाव आहे तो सावरण्याची एक मोठी जबाबदारी आता प्रथमेश काटकरवरती आहे। एक संकट मोचक इनिंग प्रथमेश काटकरला इथे पार पडणं गरजेचं असणार आहे। तर त्याच वेळेला चेमीसारखा एक स्टार खेळाडू आहे। आज या क्रीडांगणामध्ये छोटे प्रेक्षक उभे आहेत। प्रत्येक क्रीडा रसिकांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवणारा जो खेळाडू आहे त्याचं नाव आहे जेमी। संपूर्ण केळशी जबरदस्त खेळ खेळला या खेळाडूने। मागील पर्वामध्ये देखील अनेक स्पर्धांमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा मार्केट ठरलेला होता। सर्वोत्तम रेडरचा अवॉर्ड या खेळाडूने सातत्याने पटकावलेला होता। परंतु डिफेंडिंग चॅम्पियन प्रथमेश काटकर सारखा एक सर्वोत्तम रेडर होता, त्याला बॅकवर्ड करत त्या मॅचच्या पाठीमागे पाठवलेला आहे सुरुवातीच्या मिनिटांमध्ये। अर्थात हा सामना बघितल्यानंतर उत्कर्ष मागचा जो सेमीफायनलचा सामना झालेला होता त्याची आठवण होती। अर्थात या ठिकाणी आपण बघितलं की मागच्या मॅचमध्ये गजानन संघर्ष केळशी संघाची होती, अमर भारत डावखुरे संघाची सुरुवातीच्या मिनिटांमध्ये एक मोठी आघाडी घेतली होती। गजानन संघर्ष केळशी बॅकफूटवरती होता। अगदी तीच सिच्युएशन एक मराठी खेळाडू रोहन उके ज्याच्याकडे फार मोठ्या कामगिरीची अपेक्षा, परंतु त्याला टॅकल केल्यानंतर क्रीडा रसिक वाजवत आहे। मैदानावरती जे खेळणारे जे खेळाडू आहेत त्यांच्याकडे देखील एक अभूतपूर्व जल्लोष आपल्याला पाहायला भेटतोय। हे बॅटल आहे रोहन उके महान संघर्ष केळशी। हे बॅटल ऍज अ लीडर म्हणून देखील त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केल्या। सातत्याने
वाक्य में दोस्तों की मुकाबला अभी तक मैंने हारा नहीं हे सांगण्याचा प्रयत्न करतोय श्रीसीमा माता सादुरे संघ. जबरदस्त लढत आहे, जबरदस्त फाईट आहे. जर्सी नंबर 99 श्रीशांत कुलकर कालच्या सेमीफायनलच्या मॅचचा हिरो ठरलेला होता. तुम्ही एका रात्रीमध्ये स्टार संघर्ष श्रीसीमा माता सादुरे के ऊपर का कतई धोखा देंगे आता रेडर को. काय जबरदस्त हाय वोल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला भेटतो. खूप खूप महिमा आहे. पिंट्या आंबेकर मागच्या सेमीफायनलचा हिरो ठरलेला होता. अमरवारे टाळसुरे बनाम गजानन संघर्ष केळशी मागचा सामना आठवा ज्या ठिकाणी सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये गजानन संघर्ष केळशीचा बॅकफूटवरती होता. परंतु पिंट्या आंबेकर आणि बंटी आंबेकर त्यांनी सुपर टॅकल केले होते. त्याच जोरावरती बलाढ्य अमरवारे टाळसुरे संघाला सेमीफायनल मध्ये पराजित करत गजानन संघर्ष केळशी संघ हा दिमागात फायनल मध्ये पोहोचलेला आहे. सुरुवातीच्या मिनिटांमध्ये गुणफलक 12 गुणांवरती गजानन संघर्ष केळशी तर अजून देखील खातं खुललेलं नाहीये श्रीसीमा माता सादुरे संघाने. तर इथं प्रतीक्षा अजून देखील गुणाची थोड़ी कठिन परिस्थिति आपल्याला पाहायला मिळते. राज राठौर ये खिलाड़ी तो अक्सर कहता है कि हमारा राज तो हर जगह पर होगा, पसंद करने वालों के दिलों में होगा, ना पसंद करने वालों के दिमाग में होगा, लेकिन राज का राज तो हर जगह होगा दोस्तों. राज यहाँ पर जेबी तैयार है. ये जेबी स्टार खिलाड़ी पता नहीं कौन से जगह का आटा खाकर आज इस प्रतियोगिता में शामिल हुआ है. हर एक मुकाबले में बड़ा प्रदर्शन, लेकिन क्या जेबी को लोग कम नहीं है. ये शतरंज का स्टार खिलाड़ी है. शेमी बघा पाहिलेलं होतं. मिडल क्रॉसमध्ये कामाची कमाई केली. थोडंसं चिंतेचं वातावरण आपल्याला पाहायला भेटेल श्रीसीमा माता सादुरे सीमा माता सादुरे संघाचा चाहता वर्ग थोडासा माणूस आहे. याचा बऱ्याच वेळानंतर सीमा माता सादुरे संघाचा चाहता आहे त्यांना सेलिब्रेशन करण्याची संधी मिळाली. आपण जर बघितलं तर या ठिकाणी सेकंड बाकी आहे. मागच्या मॅचमध्ये गजानन संघर्ष केळशी संघाने वापरलेली होती आणि प्लॅनिंग इथे श्रीसीमा माता सादुरे संघाला वापरणं गरजेचं असणार आहे. हाय वोल्टेज आविष्कार साबित पुन्हा का शेडू ठोकलं दावा ठोकलाय. हा देखे जरा किसमें कितना है दम जरा. प्रथमेश बनाम जेबी या ठिकाणी सांगितलं. आविष्कार बनाम प्रथमेश काटकर हे बॅटल आपल्याला पाहिजे. कोणाची कमाई नाही आहे. आपण जेबी आविष्कार ह्या दोन प्रमुख रेडरना पाहतो. या ठिकाणी आपण जर बघितलं उत्कर्ष सर्वोत्तम रेडर होण्याच्या दिशेने जेबी असेल आता इथे प्रबळ रत्नागिरीचा टायगर बंटी आंबेकर बॅकलाईनच्या पाठीमागे जेबी यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये ॲज अ रेडर म्हणून जबरदस्त कामगिरी पार पाडली. पाठीमागे पुन्हा शब्द आविष्कार साळवी चढाईचं शब्द स्वतःच्या खांद्यावरती घेऊन आपल्या संघासाठी गुणाची कमाई करण्याचा प्रयत्न इथे जरूर सहजरित्या गुणाची कमाई केलेली आहे. आपण स्टार प्रो कबड्डी सीझन 1 मध्ये अनुप कुमारला देखील पाहिलं होतं. यू मुंबाचा तो नेतृत्व करत होता. सहजरित्या बोनस गुणाची कमाई करत स्पष्टपणे जाणवतोय. दबाव स्पष्टपणे जाणवतोय रोहन मुकेवरती. कारण ही मॅच हा सामना आहे, हा मोठा सामना आहे आणि एका मोठ्या सामन्याचं प्रेशर देखील रोहन मुकेवरती स्पष्टपणे जाणवतं तुम्हाला भेटेल. दुसरीकडे आविष्कार एका जागेवरती शांतपणे उभा आहे. डिफेन्स आजमावतोय त्याचा कटाक्ष बदल करतोय. दक्षता घेतोय. बघा निदान रेषा देखील त्यांनी सहजरित्या क्रॉस केली. आपली चढाईची व्हॅलिड केली. भागाने परततोय आणि दरम्यान या ठिकाणी आपण पाहतो ऑब्व्हियसली टाइम आउटची मागणी. टाइम आउट नंतर पुन्हा एकदा आपण मैदानाकडे जातो. या ठिकाणी आर्यन चटणीकर चढाई ट्रॅकवरती आपल्याला पाहायला भेटतोय. हा मध्यम उंचीचा खेळाडू आहे. अर्थात या ठिकाणी आपल्या संघाची गरज असणार एक संकट कोचे क्लिनिक त्याच्याकडनं अभिप्रेत असेल की सादुरे वासियांसाठी. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर अर्थातच श्रीसीमा माता सादुरे आणि विजय यांच्यामधला सर्वात मोठा अडचण आहे तो अर्थातच आविष्कार साडू 7 आहे.
सातत्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत बहारदार खेळी त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला आता रिदम मध्ये येतोय हा साजुरेचा संघ. सुरुवातीच्या मिनिटामध्ये थोडीशी गडबड जरूर पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर अर्थात कोण चुकतंय यापेक्षा काय चुकतंय याच्यावरती थोडासा विचार विमर्श केला. त्यानंतर या चुका पुन्हा एकदा घडणार नाही याची दक्षता मात्र आता साजुरेचा संघ नक्कीच घेणार आहे. याचे पूर्णपणे दक्षता घेतले आणि या संपूर्ण रत्नागिरीचा टायगर बंटी आंबेकर पहिल्यांदा चढाई ट्रॅकवरती आपल्याला पाहायला भेटतोय. आमच्या मॅच मध्ये जो सामना अमरवारी टाळसुरे संघाने बेगाने आपल्या दिशेने झुकवण्याचा प्रयत्न केला होता, त्या मॅच मध्ये बंटी आंबेकरला खेळण्यासाठी भाग पाडलं होतं आणि त्यानंतर आमची मॅच मध्ये देखील रत्नागिरीचा टायगर बंटी आंबेकर 2 पर्वापूर्वी बंटी आंबेकरच्या नावाचा जल्लोष या ठिकाणी क्रीडा रसिकांमध्ये आपण सातत्याने पाहिलेलं होतं. खूप मोठं नाव आहे. गेले अनेक वर्ष झाल्यानं संघर्ष केशी संघाची सेवा करणारा बंटी आंबेकर, राईट कॉर्नरचा पिंटा आंबेकर देखील आपल्याला पाहायला भेटते. ही जी खेळाडू आहेत ना त्यांनी बऱ्याच खूप मोठं योगदान दिलंय गाड्यानं संघर्ष केशी संघासाठी. अर्थात शैलेश सावंत अशा अनेक व्यक्तिमत्व गाड्यानं संघर्ष केशी संघासाठी खेळली. बंटी पाटील आज बंटी पाटील गाड्यानं संघर्ष केशी संघामध्ये खेळत नाहीये, परंतु त्याचा सुपुत्र आहे, त्याचा जो चिरंजीव आहे तो मात्र गाड्यानं संघर्ष केशी संघाच्या बॅकलाईनच्या पाठीमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. अर्थात एका मॅच मध्ये त्याला देखील आपण खेळताना पाहिलेलं होतं. गणपती बाप्पा मोरया हा जल्लोष तुम्हाला आता क्रीडा रसिकांमध्ये पाहायला मिळणार आहे. गाड्यानं संघर्ष केशी या संघाच्या नावामध्ये संघर्ष आहे. रत्नागिरीचा टायगर बंटी आंबेकर वाघाची डरकाळी आहे, हे शेर की धाड आहे दोस्तों. बंटी आंबेकर रत्नागिरीचा टायगर वन मॅन आर्मी यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये मागच्या मॅच मध्ये आणि किंवा या मॅच मध्ये देखील सामन्याची सूत्र स्वतःकडे घेण्याचा संकल्प केलेला आहे. आपण पाहतो या ठिकाणी पुनश्री संकुलकर कालच्या दिवसामध्ये जो सेमीफायनलचा सामना आपण पाहिलेला होता, त्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये त्यांनी अप्रतिम कामगिरी पार पाडलेली होती. प्रेक्षकांना विनंती आहे थोडासा कंट्रोल आपल्यावरती ठेवा. प्रेक्षक क्रीडा रसिकांना एक विनंती आहे, या ठिकाणी महिला मंडळ बसलेलं आहे, त्यांना आपला बॅलन्स आपण सांभाळायचा आहे. कोणी मदतीला येणार नाही तुमच्या. प्रत्येकाने आपापला बॅलन्स स्वतःहून सांभाळा. काय बोलतो आपण कुणाला डिस्टर्ब करू नका मित्रांनो. फार महत्वाचा सामना आहे. खऱ्या अर्थाने बघा आपण जर बघितलं तर या मॅच मध्ये दमदार कामगिरी पार पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. अर्थात क्रीडा रसिकांचं देखील खूप मोठं योगदान असतं. असा चर्चा तुम्हाला प्रेक्षकांमध्ये सातत्याने पाहायला मिळणार आहे. हाय वोल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर खेळाडू देखील कदाचित या सामन्याची वाट बघत होते की असं चित्र आता प्रेक्षकांना देखील पाहायला मिळतंय. आर्यनचा देखील भरले या खेळाडूकडे देखील मात्र योग्य पद्धतीचा खेळ सादर करणं फार गरजेचं आहे. प्रेशर घेण्याची काही आवश्यकता नाही आहे. थोडासा कॉन्फिडन्सचा जो लेवल आहे दर्जा आहे तो उंचावणं गरजेचं आहे. सुपर टॅकलची पोझिशन आहे. तुम्ही जर पाहिलं तर अर्थातच 18 गुणांवरती आहे. गणेश संघर्ष केशी तर मात्र 4 गुणांवरती.
मध्ये देखील पाहायला भेटतोय. हा जल्लोष हैदराबादमध्ये देखील पाहिलेला नव्हता. एकीकडे पुणेरी पलटा, दुसरीकडे दबाव दिल्लीसारखा मराठी संघ या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो. आणि का नसावा, सीझनची पहिली स्पर्धा पाळण्याच्या ऐतिहासिक स्पर्धेमध्ये हजारो क्रीडारसिक अंतिम सामन्याचा आनंद घेत आहेत. क्रीडारसिकांसाठी एक मोठी मेजवानी श्री विठ्ठल रखुमाई क्रीडा मंडळ पाळते घेऊन आलेले आहे. आविष्कार साळवी यांनी नुकतीच सुपर रेड करत अंतिम सामना आपल्या दिशेने घेऊन जाण्याचा पुरेपूर संकल्प केलेला आहे. 21 गुणांवरती 21 गुणांवरती करत ऐतिहासिक मात्र 6 पॉईंटवरती साळवी संघ. रोहन मुके वन मॅन आर्मी एपीसीएलचा हा विद्वान खेळाडू आहे. त्यामुळे तालुक्यातला स्टार खेळाडू आहे. त्याला याच्या अगोदर तुम्ही गजानन होते ते आजच्या दिवसामध्ये तो डिटअप मात्र आपल्याला पाहायला मिळतो. कुठेतरी सातुरी संघाने गमवले की का असं चित्र आपल्याला पाहायला भेटतंय. दरम्यान यावेळेला आविष्कार साळवी त्यांनी सुपर रेड केलेले आहे आणि सुपर रेड नंतर कॉन्फिडन्स देखील आविष्कार साळवीचा आपल्याला वाढलेला पाहायला भेटतोय. वो कॉन्फिडन्स 7वें आसमान पर इस समय आविष्कार साळवी के द्वारा एक अचानक बराबर करेंगे पालन देखा फिलहाल इस समय रेड करते हुए शुरुआत की थी लेफ्ट कॉर्नर की तरफ से, उसके बाद राइट कॉर्नर की तरफ काफी तेजी के साथ आते हुए वाली का रनिंग हैंड टच का भी प्रयास किया था आविष्कार साळवी ने, लेकिन यहाँ पर पॉइंट नहीं मिला. वापस जाते हुए अपने गोल में और उसके बाद रोहन मुके इस समय रेड करते हुए. इसके पहले जब रेड करने के लिए गए थे तो कमाल का वहां पर देखा था गजब संघर्ष मल्टी पॉइंट रेड की सिंगल पॉइंट. गुणाची कारवाई केली आहे. रोहन मुकेला तुम्ही फार वेळ थांबवून ठेवू शकत नाही. रोहन मुकेला फार वेळ तुम्ही शांत ठेवू शकत नाही. हा एक स्टार खेळाडू आहे. बीपीसीएल संघाचं प्रतिनिधित्व केलेला खेळाडू आहे. याच्यामुळे देखील गाण्याचा संघर्ष केशी संघाचंच रक्त आहे. हा खेळाडू आक्रमक भूमिका घेऊ शकतो हे त्यांनी देखील सिद्ध केलेलं आहे. विजलो आज जरी मी तरी माझा अंत नाही, पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, अडवू शकेल मधला अशी अजूनही. त्याच्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत थोडंसं चिंतेचं वातावरण होतं की ही स्पर्धा होईल की नाही, परंतु अंतिमता पांडुरंगाची कृपा आपल्या सर्वांवरती होती. हा अंतिम सामना आपल्याला पाहायचा होता. एकीकडे सातुरे संघ तर दुसरीकडे घटना संघाची हो, परंतु यावेळेला आपण पाहतो ऑस्ट्रेलिया के खिलाफ जेबीमा रॉड्रिक चली थी तो ये अंतिम मुकाबले में ये भी चल रहा है. पायाने चालणारी माणसं अंतर्गत डोक्याने चालणारी माणसं ध्येय लागतात. गगन संघर्ष यशस्वी संघाला तर त्याच्यामुळे हा काळ पडणार नाही याचे प्रेक्षक देखील तेवढीच शाश्वती देत आहेत. पाहिला तर 9 गुणांवरती चालू आहे. 9 मध्ये 1 पॉईंट अजून देखील जोडा डबल डिजिट मध्ये आता सध्या 10 गुणांवरती आपल्याला पाहायला भेटतो.
रुपये. आता जर आपण बघितलं ना तर मोठ्यांपेक्षा सुट्टीचे पैसे असतात, फाईन असतात, ते जास्त आवाज करतात. याचा खेळाडूंपेक्षा प्रेक्षकांचा जास्त आवाज आहे. अर्थातच या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी हाय व्होल्टेज ड्राम आहे. रत्नागिरीचा टायगर बंटी आंबेकर पुण्याचा ट्रॅकवरती आहे. नक्कीच क्रीडारसिक या क्रीडांगणावरती उपस्थित आहे आणि डोळ्यात तेल घालून या सामन्याचा आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. काय दापोलीकर सगळे जागे आहात ना? बोला छत्रपती शिवाजी महाराज की क्या बात आहे. हाच आवाज शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला ऐकायचा आहे. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. मध्यंतरापर्यंतचा घोडफलक आहे 10-24. रोहन उठे डबल 6 असे आपल्याला पाहायला मिळतोय. एका यशस्वी गुणाची कमाई करतो आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. ना थके अभी पैर ना हिम्मत अभी हारी है, ना थके अभी पैर ना हिम्मत अभी हारी है, हौसला है कुछ कर दिखाने का, इसलिए साधु वालों की कोशिश अभी भी जारी है. बंटी आंबेकर बॅकलाईनच्या बाहेर बसायला लागला आपल्याला. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा रोहन उके पूर्वर चढाई करण्याचा प्रयत्न केला जातो रोहनच्या माध्यमातून. सक्सेस सुपर टॅकल आपल्याला पाहायला मिळाला. रोहनला यावेळेला नक्कीच बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा आक्रमणामध्ये लसी प्रदान केला. सवयपट्टी गजानन संघर्ष केशी संघाच्या माध्यमातून चालण्याचा मार्ग आपल्याला पाहायला मिळतोय. समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. यशस्वीरित्या पार करून चढाई करतो आपल्या कोर्टमध्ये मागे फिरला. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा जिमी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. बोनस गुण मिळवण्याची संधी. 60 आजमवला जातोय. प्रत्युत्तरासाठी सालदुरे संघाचा चढाई पट्टू मागे तिसऱ्या चढाईची शर्त होती टूवर डायरेक्ट. 3 नंबर असे प्रदान केलेला सिद्धेश गौर खेळाडू चढायचा मार्ग आपल्याला पाहायला मिळतोय. मित्र यावेळेला टूवर डायरेक्ट आहे. रिकाम्या आपल्याला मागे फिरून चालणार नाहीये. पुन्हा एका गुणामध्ये आग्राबद्दल नक्कीच होणार आणि नक्की एका गुणाची भर पडते. चालू सामन्याची गुण फलक 13-28. मध्यानंतर नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे सालदुरे संघाचा. सोबतच पजल देखील वाचतो. तिसरा सगळ्याचा मार पाहिला जातो. रोहनच्या माध्यमातून समोर 3 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण सुपर टॅकल आहे आणि रोहनला रिकाम्या मागे फिरून चालणार फार महत्वाची चढाई. नक्कीच सगळं आपण गेल्या 17 मध्ये बघितलं होतं. सालदुरे संघाला कृपया क्रीडारसिकांनी शांतता राखायची. यशस्वी गुणाची कमाई करून रोहन आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. ज्यांना आपण अनेक वेळा पंचांच्या भूमिकेमध्ये बघितलं ते राहुल तवसाळकर आज आपल्याला लाईनमॅनची भूमिका बजावताना पाहायला मिळत आहे. जर आपण सालदुरे संघाच्या पाठीमागे बघितलं तर अर्थातच साहिल बोरकर आणि प्रीतम तवसाळकर लाईनमॅनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आविष्कार साळवी पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑल आउटच्या उंबरठ्यावरती असताना गजानन संघर्ष केश आणि यशस्वी कमबॅकची भूमिका बजावताना शिवमाता सालदुरे संघ पुन्हा एकदा रोहन उके यशस्वी गुणाची कमाई करतोय. आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय आणि आविष्कार साळवी शेवटच्या क्षणापर्यंत आविष्कारला झुंज द्यावी लागणार आहे. असं म्हटलं जातं की खरा सामना जिंकण्यात ती मजा असते ज्यावेळेला लोक आपल्या जिंकण्यापेक्षा आपल्या हरण्याची वाट पाहत असतात.
संघर्ष केशी संघाला चालू सामन्याचे गुणफलक 18-28. अजून सुद्धा 10 गुणांची आघाडी गजानन संघर्ष केशी संघाकडे असलेली पाहायला मिळते. अत्यंत चुरशीचा सामना. पुन्हा रोहन उके समोर 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये कबड्डी खेळाची खासियत आहे. ज्यावेळेला संपूर्ण संघ पूर्णपणे सज्ज होतो असा खेळ मांडण्यासाठी रोहन उके सारखा जर खेळाडू असेल, आता त्याचं रोहन उके आणि राज राठवा या खेळाडूंना आपण बघितलेला आहे याआधी गजानन संघर्ष केशी संघाच्या माध्यमातून. पण आज त्याच संघाच्या विरोधात खेळताना देखील आपण बघतोय आणि अर्थातच आपल्याकडे असणाऱ्या अनुभवाचा परिपूर्णतेने वापर केला जातोय रोहनच्या माध्यमातून. सत्याऐंशी वेगळी कलाटी वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला जातो गजानन संघर्ष केशी संघाच्या माध्यमातून. अत्यंत शांत आणि संयमितेचा पवित्र आजमाव. अक्षयला आपण बघतोय खेळाडू साजरी संघाच्या माध्यमातून एका हाताने मागे फिरतो. साठी 11 नंबरची असे परिणाम केलेला पिंट्या निदामेशा यशस्वीरित्या पार करतो. समोर 7 खेळाडूंसाठी ते क्षेत्ररक्षण कुस्ती स्पर्धेतील सालदुरी संघाचे अत्यंत शांत आणि संयमिकेचा पवित्र आज मानला जातो. तितका तर चुरशीचा सामना आणि रंगतदार सामना खेळाडूंना अनुभवायला मिळतो. उत्तरासाठी पुन्हा एकदा रोहन उके सज्ज साधला आपल्याला पाहायला मिळतो. तिसऱ्या चढाईची इशारा होते. डुअर डायरेक्ट त्याला तो आम्हाला अशी स्थिती असताना आविष्कार साळवी संघाच्या माध्यमातून समोर 5 नक्कीच पुन्हा एकदा गुणाची अदलाबदल मल्टीपॉइंट रेट्स करायची आपल्याला पाहायला मिळाली असते. पण यशस्वी पकड झाली गजानन संघर्ष केशी संघाच्या माध्यमातून आणि रोहनला बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागतं. प्रत्युत्तरासाठी सिद्धेश गौरव चालू होते. वेळेचा परिपूर्णपणे वापर केला जातो सिद्धेशच्या माध्यमातून. मागे प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो. सालदुरी संघाचा चढाई पडतो. समोरच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये सालदुरी संघाच्या माध्यमातून खेळण्यासाठी वेलुरकर यांनी खेळाडूंना श्री सिंहता सालदुरी संघाच्या माध्यमातून खेळण्याची संधी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. सिद्धेश गौरव झोपडीच्या चढाईचा मार्ग आपल्याला पाहायला मिळतो. समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण यशस्वी पत्नीचा आयोजन सादर केला जातो. सिद्धेश गौरव
बॅक लाईनच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातो. बजर वाजतो. तिसऱ्या चढाईची इशारा होते ड्रॉ डायरेक्ट. पाळंदेच्या ऐतिहासिक मैदानावरती क्रीडारसिकांची इतकी गर्दी आहे की अक्षरशः क्रीडारसिक उभे राहून देखील या कबड्डी सामन्याच्या अंतिम सामन्याचा रात्रीचे जवळपास 1:30 वाजत आले तरी सुद्धा श्री संकुलाच्या माध्यमातून आवाज येतोय गणपती बाप्पा मोरया. आर्यन करदेकर सो खेळाडू आपण मागच्या वर्षी फॉर्म मध्ये बघितलं असं आर्यन चालू होते. परिपूर्णपणे वापर करून आर्यन आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरतो. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा सज्ज होतं पिंटे आंबेकर. अत्यंत शांत आणि संयमी खेळीचा पवित्र आज मानला जातो तो पिंट्याच्या माध्यमातून. नक्कीच पिंट्याला माहिती की आपल्याकडे असलेली लीड ही आपण शेवटच्या क्षणापर्यंत टिकवता आली पाहिजे, पण तितकाच यशस्वी कमबॅक आणि बेस्ट परफॉर्मन्स दिल्यानंतर सालुरे संघाच्या माध्यमातून चालू सामन्याचे गुणफलक आपण पाहतो 23 गुणांवरती सालुरे, 30 गुणांवरती गजानन संघर्ष 81. साठी सज्ज रोहन होते. रोहन आपल्या अनुभवाचा परिपूर्णपणे वापर करताना आपल्याला पाहायला मिळतो पाळंदेच्या क्रीडांगणावरती. आणि यावेळेला क्रीडारसिकांनी शांतता राखायची आहे. मल्टी पॉइंट रेट्स आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याचं गुणफलक झालंय 26-30, 4 गुणांची आघाडी. प्रोत्साहन करताना आपल्याला सालुरे ग्रामस्थ पाहायला मिळत आहेत. अर्थातच पाळंदे सालुरे आजूबाजूला असणारे गाव आहे. क्रीडारसिकांचा जल्लोष आपल्याला प्रत्येकाच्या कानापर्यंत पोहोचताना पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे आपण या सामन्याचा पूर्वार्ध पाहिला होता ती तुम्हाला मागच्या सामन्याची आठवण होतीये की ज्यावेळेला आपण बघितलं होतं गजानन संघर्ष विषय याबरोबर डान्स त्याच सामन्याची दोन गुणांची कमाई सालुरे संघासाठी. खेळाडूला आपण बघतो 66 वर्षी असं आणि आजच्या क्रीडांगणावरचा स्टार खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितलं जातंय. नक्कीच एखाद्या सामन्यामध्ये कलाटणी देण्याची ताकद असते ती आज रोहनने ती दाखवून केलेली आहे. की सामन्यामध्ये कशा प्रकारे बदल केला जाऊ शकतो, आपल्याकडे असणाऱ्या अनुभवाचा परिपूर्णपणे वापर कशा प्रकारे केला जाऊ शकतो. रोहन एक जबरदस्त परफॉर्मन्स रोहनच्या माध्यमातून. क्रीडारसिकांना विनंती आहे की प्लीज आपण व्हिडिओ शूट करत असाल तर आपला फ्लॅश लाईट बंद असल्याची खात्री करायची आहे.
पुन्हा एकदा सिद्धेशी बोलूया. स्पर्श करायचा मुभा करतो, लॉबीचा वापर करतो. सामन्याचा गुणाफलक आहे 32-31. अत्यंत महत्वाचा सामना, अत्यंत चुकीचा सामना, निर्णायक लढत. एका गुणाची भर पडते. सामन्याचं गुणफलक बरोबर वरती येत आहे 32-32. अंक समान, पण इथं मात्र हृदयाच्या ठोका वाढलेला आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही संघ समान गुणफलकावरती खेळताना पाहायला मिळतं. नक्कीच ज्यांना हृदयविकाराची आणि प्लीज डोळे बंद करून घ्यायचे. ज्यांना बीपीचा त्रास असेल त्यांनी हा सामना न बघितलेला बरा आहे. प्रत्येकाचं इथे ब्लड प्रेशर आपल्याला वाढलेलं जाणवतं. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. सामन्याचं गुणफलक आहे 32-32. दोन्ही संघ समान गुणफलकावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या चढाईची इशारा होते टुवर्ड डायरेक्ट. रोहन कचाळेचा मार लागला. रोहन उकेला यावेळेला रिकामा त्याला मागे फिरून चालणार नाहीये. आणि अर्थातच रत्नागिरीचा टायगर यावेळेला आपण बघतो बंटी आंबेकरला तो देखील मैदानामध्ये सज्ज झालेला आहे. गोलवर चढाई केली जाते. बोनस गुण करण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन्ही संघाला एक गुण. सामना संपायला शेवटचे 4 मिनिटे असतात. शेवटच्या 4 मिनिटांचा सामना शिल्लक. सामन्याचं बरोबर आहे 33-34. उत्तरासाठी सिद्धेश शांत आणि सामना संपायला शेवटची 3 मिनिटे असतात. तिसऱ्या चढाईची इशारा देते. थर्ड रेकिंग समोर 4 खेळाडूंचे लक्ष. शेवटची 2 मिनिटे असतात. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. लोकांना सकाळी दिनचर्येला लागायचं. प्रत्येकाला आपली जबाबदारी असते, प्रत्येकाला काम असतं. पण त्याच्यातून देखील वेळ आढावा लागत असतो. असं कहा जाता है की मोहब्बत मुसीबत है.
घ्या कळलं का